सद्गुरु बाबा मोरया। तुझ्या दरबारात दोन्ही जोडोनी आहोत, भीक मागितो मी चरणावरी, तुझ्या चरणाचा प्रेम भिकारी। कधी कुणा लहान मोठा गोर गरीब कधी बाबाजीनं बघितला नाही, कधी भेद केला नाही। इंगळे साहेब आले तरी तेवढेच बोलायचे, ससाने साहेब आले तरी तेवढेच बोलायचे, आणि गरीब आला तरी तेवढेच बोलायचे। आणि संत फुलाजी बाबा यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये आपल्याला जे काही त्यांनी त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बरंचसं काही ज्ञान दिलेलं आहे, आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातूनच आपण सर्व या ठिकाणी बाबाजीच्या भक्तीमध्ये लीन झालेले आहोत, आणि बाबाजीचा फार मोठा आशीर्वाद आपल्या सर्वांना आहे। नमस्कार करतो। आणि आता जे जयवंत ना गोयंना हे जे केलं, इतक्यामध्येच काही जास्त हे करायची गरज नाही। आता अनेक मार्ग, अनेक पंथ, अनेक रूपानं लोकांना जेवढं प्रयत्न झालं तेवढं प्रत्येक महात्म्यानं ह्या मानवाला बोध केला, हे खरंच आहे। पण त्याच्यातून काही गळतात बी गोष्टी। म्हणजे आता दैवंत ना चांगलं वय नाही, कोणती तरी कला, 14 विद्या 64 कला, 14 विद्या 64 कला जरी असतील परवीन, तरी प्रेम कला नसेल तर अवघ्याही कळा व्यर्थ। म्हणजे भजन करा, पूजा करा, तीर्थाला जा, किती हाताळून गोष्टी करा, तुम्ही यज्ञ करा, याग करा, जर तुमच्या लेकरा बाळाच्या बाजूला जोपर्यंत तुमचा प्रेम जाणार नाही तोपर्यंत तुमच्या ध्यानाला आणि तुमच्या जपातपाला किंमत नाही, हे सत्य आहे। इतक्या वर्षांनी डोळे लावून बसायलो आपण, घरात तरी प्रेम आहे का रे? एकूण एका प्रेम केला का रे गावामध्ये? मच्छर 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 मच्छर, ह्या बाबानं जे म्हणला हे सत्य आहे। डोळे लावून बसल्यानं बनत नाही। 14 विद्या 64 कला जरी प्रवीण असतील आणि प्रेम कला जर नसल, अवघ्याही कळा विकार। तुमचे देव, धर्म, पंथ, कपडे काळे पिवळे तुमच्या जिंदगीला व्यर्थ। नाटक आहे, धर्माचं नाटक झालं इथं, प्रेम कला नाही। आता एवढे आपण अनेक लोक किती समाजाला आपण एकूण एकाला प्रेम दिला। कैकाचा संध्याकाळी घराला नवरा बायकोचा लेकराचा प्रेम नाही केले, आणि देवता मी देवासाठी भांडणं करायला लागलो, गावात झगडे करायला लागलो, तुमचा पंथ आमचा पंथ, आमचा देव तुमचा देव। पण नवरा बायकोची लेकरा बाळाची ख्याल नाही संध्याकाळी काही माणसाला। आता जरा आम्ही जमलं का? हे सत्य प्रेम करा म्हणजे भूतदया। तुकाराम बाबांना भूतदया म्हणजे आपल्या लेकरासारखं, जैसे माने पुत्राशी तसे दास आणि दासी, असा प्रेम फैलवा गावामध्ये, आपल्या घरातून मजबूत करा। हे आता हे स्वप्न तुम्ही समजून घ्या की आम्ही किती कमी आहोत। आम्ही ध्यानाला बसावलो 12 वर्षापासून, 40 वर्षापासून, 50 वर्षापासून आम्ही कोणाच्या लेकराला घेऊन शेंबूड पुसला? आम्ही कोणाला तरी काही सुखादुखाला सहभागी झाले का तुम्ही? या महाराजांना वाढखोमल्यानुसार डोळे लावल्यानं जमत नाही, प्रेम करा। अरे याने जयवंत जगत प्रेम करायवरच आणला अखेर मध्ये आत्मज्ञान। जैसे माने पुत्राशी तसे दास आणि दासी, हा धर्म आहे। आता आपण डोळे लावून बसायलो, ध्यान करायलो, किती एकूण एकाची मैत्री झाली आपली गावामध्ये। आणि आपल्या घरातून शोधा, हे सोडून काय करा तुम्ही की खरंच आम्ही काहीच कमावलं नाही, पण मार्ग भेटला हे सत्य। सोडू नका मरोपर्यंत, आज न उद्या काम देते। बाबा म्हणले म्हणून ध्यान सोडून देसाल नाही तर रागावू नका तुम्ही, हे वाया जाणार नाही।
मागला परिहार पुढी नाही शेण झाली या दर्शन केलं. म्हणजे आज जीवशिवाची तुम्हाला माहिती झाली. हा आत्मा कधीही सरणार नाही दुसऱ्या जन्मात तिसऱ्या जन्मात. हे सफल होणार हे सत्य आहे. मागला परिहार पुढी नाही शेण, पण याला पथ आहे. आता तुम्हाला सांगतो मी, म्हणजे माणसाचे देव कसे झाले. पिकल्या शेडे कडूपणा गेले, तैसे मज केले नारायणा. अंधाचा माणूस ह्या आदिवासी, याला कोणता धर्म नाही. जे पाहिजे ते पंढरी काशी माळ टिवळा भगवे कपडे काळे पिवळे हे काहीच करत नाही. मग आमचा सर्व लाडका कसा झाला. आता ह्या शब्दावरून माझ्याकडं पाहून जरा थोडं थोडं त्या की आमची चूक झाली असेल तुमची ते सोडून द्या आणि आत्माकडे या. प्रेम करा. प्रेम सर्वाला प्रेम घ्या, प्रेम द्या. हे आहे भारताचे सोटकोटी टाळ्या वाजवायचे, हात हलवायचे नाही. प्रेम घ्या, प्रेम द्या दुसऱ्याला आणि माणसालाच नाही. आता या पुस्तकामध्ये आहे बोंडाच्या की माईची टिंगल करू नका, बापाची टिंगल करू नका, पहिली जमिनीची टिंगल करू नका, वारा पाण्याची कमी करू नका. जे काय त्याच्या नियमानं करते त्या कोण्याही बियाला दुःख देऊ नका, दोष देऊ नका. आपला दोष पहा, आपण पाहूय आपणाशी. आपली भूल सामने लाव. दिशा चुका आता तुमच्या पुढे हे पिकली असे कडूप न गेले. आता तुम्ही बसायले ध्यानाला, पटलं तुम्हाला, सगळ्याला कळालं, पाटलाला सरपंचाला सगळ्याला समजलं. पण आता तुमची कमी जास्ती त्यानं काढा लागते. हे बसायले तुम्ही ओळखायला खरं आहे, गावाल्यानं मंदिरं घेतले तरी पण आणि आपण खूप कमी. जास्त निंदा चुगली चाळी करू नका. आणि गावामध्ये उणीव असेल त्याला भरून काढायची कोशिश करा. पाहू नाही शहाणं थोर चुकी ठेवावी समोर. तुकाराम बाबा म्हणला, मी बाबा हो, माझ्याकडून दिशाभूल होत असेल समाजाची, तुमचा नाश होत असेल तर मथारा म्हणू नका, चादर म्हणू नका, त्याला जात काढू नका. माझी चुकी आहे हे काढणं याला म्हणतात भारताची संस्कृती धर्म.